नमस्कार. लाईफ विथ मीरा अँड पार्थ या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज माझ्याकडे आली होती माझ्या मावशीची मुलगी साक्षी आणि साक्षीने आणि आम्ही दोघींनी मिळून दोन वेगवेगळ्या छान टेस्टी अशा रेसिपीज बनवल्या. तर साक्षीने बनवलं होतं पिझ्झा आणि मी फ्राईड राईस बनवलं होतं. तर आज दुपारीच आमचं ठरलं होतं घरी काही ना काहीतरी स्पेशल बनवायचं आल्यानंतर. तर माझ्याकडे रेड आणि येलो सिमला मिरची होत्या आणि त्याची कोणती रेसिपी बनवावी हे काही मला पटकन सुचत नव्हतं. मग साक्षीनेच सांगितलं त्याचं फ्राईड राईस पण बनवू शकते आणि पिझ्झा पण होईल, पास्ता होईल. पण पास्ता आम्ही म्हटलं नेक्स्ट टाइम करूया. आज आपण पिझ्झाच करूया कारण आज तसा बराचसा टाइम होता. तिलाही टाइम होता सुट्टी असल्यामुळे. तर मग सगळ्यात आधी तर आम्ही पिझ्झा बेस पण घरीच बनवायचा असं ठरवलं. तर पिझ्झा बेस बनवण्यासाठी थोडासा वेळ पण जास्त लागतो. मग आज वेळ होता म्हणून मग आम्ही पिझ्झा बेस पण बनवायचं ठरवलं होतं. 1 कपभर दूध घेतलं होतं कोमट आणि त्याच्यामध्ये 2 चमचे साधारणतः ईस्ट आहे आणि साखर असं मिश्रण ॲड केलं. मिक्स करून साधारणतः एक 15-20 मिनिट ठेवलं होतं आणि खूप छान असं फुललं होतं. जर तसं फुललं तरच त्याचा पुढे बेस चांगला होतो. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मैदा आहे तर तो ॲड केला आणि बऱ्यापैकी ती बनवत होती आणि मी बरंचसं व्हिडिओ मी घेतलं होतं आणि म्हटलं चला आता रेसिपी तर होतीच आहे, ब्लॉग पण होऊन जाऊ देत. म्हणून मग ब्लॉग रेसिपी असं डिटेल व्हिडिओ नाही घेता आला मला कारण लाईट्स पण गेले होते आणि जे पण रेसिपीचं डिटेल व्हिडिओ जे आहे कशा पद्धतीने बनवले, कोणते कोणते पदार्थ वापरलेत तर ते मी ऑलरेडी माझ्या रेसिपीजचं चॅनल आहे त्याच्यावर पोस्ट केले. तर त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तर खूप छान आणि टेस्टी अशा रेसिपीज झाल्या होत्या आणि असं काही रेसिपीज वगैरे करायचं असेल आणि त्याचा व्हिडिओ करायचा असेल ना तर सतत हे किचन ओटा वगैरे आहे ना तर ते क्लीन करत बसावंच लागतं. आणि हा जो बेस आहे तर त्याचं जे पीठ मळून घ्यायचं होतं तर ते आम्हाला किचन ओट्यावर डायरेक्टली जास्त व्यवस्थित पडलं असतं. म्हणून मग मी किचन ओटा आधी क्लीन केला, स्वच्छ केला आणि त्याच्यानंतर जे पीठ आहे मैदा मळलेला होता तर तो किचन ओट्यावर घेऊन मग ते व्यवस्थित मळून घेतलं. कारण जितकं चांगलं मळलं जाईल तितका जो बेस आहे तर त्याचं ते फुगतो, पीठ आहे ते भरपूर असं फुगतं. तर ते पण मी नंतर व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं. तर अशा छान छान आम्ही गप्पा वगैरे मारत नवीन काही ना काहीतरी रेसिपीज बघितल्या आणि ही रेसिपी मी आधी बनवली होती पण आज जी बनवली होती साक्षीने ती खूप छान अप्रतिम अशी झाली होती. त्याचा बेस अगदी परफेक्ट जमला होता आणि आज मी याच्यासाठी बटर आणायचं विसरलो ॲक्च्युली. त्यामुळे आम्ही तेलामध्ये हे मळून घेतलं तेल टाकून आणि बेस मळून घेतल्यानंतर ते झाकून असा ठेवला. साधारणतः 1-1.5 तास तरी लागणार होतं आम्हाला कंप्लीट होण्यासाठी. आणि काही बेसिक गोष्टी पण आम्हाला आणायच्या होत्या जसं की चीज वगैरे पिझ्झासाठी आणि फ्राईड राईस. तर एक फ्राईड राईस करायचा होता मग अंडी पण आणायची होती. तर मग आम्ही दोघींनी हे बेस वगैरे बनवून ठेवलं आणि त्याच्यानंतर आम्ही ते सर्व साहित्य जे आहे तर ते आणण्यासाठी गेलो होतो आणि आल्यानंतर परत आम्ही हे जे भाज्या वगैरे त्याचं कटिंग आहे तर ते पण करायचं होतं. मग हे सगळं आवरेपर्यंत आम्हाला 1.5 तासापेक्षा पण जास्त वेळ गेला. त्यामुळे पीठ इतकं सुंदर असं फुगलं होतं. तर या सिमला मिरची मी फर्स्ट टाइमच आणल्या होत्या त्यामुळे मला याच्या रेसिपीज पण बनवून बघायच्या होत्या. तर आता काय रेसिपी जेव्हा हे साहित्य अवेलेबल नसतं ना घरामध्ये तेव्हा भरपूर अशा रेसिपीज सुचतात किंवा भरपूर अशा रेसिपीज दिसतात. पण असं काही आणलं ना घरी वेगळं काहीतरी भाज्या असू किंवा वेगळं कोणतीही गोष्ट असू तर लवकर काही सुचत नाही की त्याचं काय बनवावं. पण आमच्या इथे साक्षी एकमेव अशी आहे की तिला सजेशन भरपूर असतात तिच्याकडे असं काही नवीन वेगळं काहीतरी बनवायचं असेल आणि ती बनवतेही खूप छान. कारण याच्या आधी पण मी एक व्हिडिओ पोस्ट केलं होतं तर आम्ही मावशीकडे तो मेनू बनवला होता. चिकनची पूर्णपणे थाळी बनवली होती. तर त्याच्यामध्ये पण तिने चिकन क्रिस्पी इतके छान बनवले होते की सर्वांना फारच आवडले होते आणि म्हटलं चला अजून बेसला थोडा वेळ द्यावा आणि पहिल्यांदा फ्राईड राईस बनवून घ्यावा. म्हणजे एका साईडला फ्राईड राईस बनवून झाला की आम्हाला छान असा पिझ्झा पण बनवता येईल. तर इथं यावेळेला लाईट पण गेले होते त्यामुळे आम्ही 2 मोबाईलचे छान असे टॉर्च लावले होते आणि एका मोबाईलमध्ये व्हिडिओ असं प्लॅनिंग केलं होतं. कारण रेसिपीज डिटेल व्हिडिओ घ्यायचं म्हटलं ना तर लाईट्स व्यवस्थित असेल ना तर ते व्हिडिओ जे आहे रेसिपीचा तर ते छान येतं. तर याचे पण डिटेल व्हिडिओ आहे तर तो मी
शेअर केला आहे रेसिपीच्या चॅनलवर, तर त्याची पण लिंक मी याच्या डिस्क्रिप्शनमध्ये पेस्ट करणार आहे. आणि भात आमचा अगदी पटकन असं तयार झाला आणि बघू शकता इतका छान आणि सुंदर असं पीठ आहे ते फुगलंय. तर इतकं छान आणि स्पंजी त्याच्यामुळे झालं होतं. इतकं चांगलं फुगलं असेल ना, त्याचे पाव पण खूप छान होतात. बघूया नेक्स्ट टाइम पाव बनवायचं पण ट्राय करणार आहे. याआधी बनवले, बऱ्यापैकी छान झाले होते. पण बऱ्याच वेळा असं माझं जे पाव बनवायची जी रेसिपी आहे तर ती फसली, त्यामुळे मी कधी रेसिपी अजूनपर्यंत पोस्ट नाही केली. जेव्हा मला ते परफेक्ट जमणार आहे ना तेव्हाच, कारण रेसिपीचं काय होतं, आपण जेव्हा रेसिपीज शेअर करतो तर त्या पूर्णपणे त्याचं बऱ्याच वेळा एक्सपेरिमेंट घ्यावं लागतं, त्याच्याशिवाय ती पोस्ट करता येत नाही. कारण ते बनवून 2-3 वेळा त्याचे ट्रायल करून करूनच त्याची टेस्ट आहे. असे रेग्युलर जे आपल्या भाज्या असतात त्या अगदी झटपट होतात. पण असं काहीतरी वेगळ्या बेकिंगच्या वगैरे रेसिपीज असतील ना तर ते ट्रायल घ्यावेच लागतात त्याचे बरेचसे, आणि त्याच्यानंतरच ते पोस्ट करावं लागतं. कारण असं काही पोस्ट नाही करतायत, कारण रेसिपीला चवही छान असावी लागते आणि ते बनवतानाही परफेक्ट व्हावी लागते. तर मी असं व्हिडिओ करतेय, ते पिझ्झा जे बनवते पिझ्झा, त्याचा मी व्हिडिओ आहे. तर ते व्हिडिओ शूटिंग मी घेत होते, कारण आम्हाला ब्लॉग आणि रेसिपी असं दोन्ही घ्यायचं होतं. त्याच्यामुळं मोबाईल स्टँडला एक मोबाईल ऑलरेडी व्लॉगिंगसाठी ॲड केला होता आणि दुसऱ्या मोबाईलमधून मी याचे व्हिडिओ घेत होते, रेसिपीचे डिटेल व्हिडिओ. तर पिझ्झा जो आहे तर त्याचा बेस तिने बनवून घेतला आणि त्यानंतर त्यावर भाज्या वगैरे ॲड केल्या होत्या. तर सुरुवातीला तर एका प्लेटला छान असं तेल लावून घेतलं आणि थोडंसं त्यातला बेस मधला एक गोळा घेतला आणि तो स्प्रेड करून घेतला प्लेटवर. आणि जो फोर्क हे काटा चमचा असतो त्याने त्याला थोडेसे चित्र करून घेतले, जेणेकरून सॉस वगैरे जे आहे ना ते छान असं लागेल. आणि थोडंसं मेयोनीज पण टाकलंय. पण आमच्याकडून एक चूक झाली इथे, की आम्ही मेयोनीज आणि पिझ्झा पास्ता सॉस आहे ना ते मिक्स करायला हवं होतं, म्हणजे ते छान असं स्प्रेड झालं असतं. कारण मेयोनीज आहे ना ते इतक्या सहजासहजी असं स्प्रेड होत नाही. आणि जे पण आमच्याकडे पिझ्झासाठीचे व्हेजिटेबल्स होते कट करून घेतलेले, तर ते आम्ही ॲड केले. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे भरपूर असं चीज असावं लागतं. तर ऑरेगनो आणि चिली फ्लेक्स टाकल्यानंतर भरपूर असं चीज आहे, मोझरेला चीज, ते ॲड केलं. आणि छान असा 15 ते 20 मिनिट आपण पिझ्झा जो आहे तर तो सुंदर असा बेक करून घेतला. खूप छान बघू शकता तुम्ही, अतिशय छान असा फुलला आहे आणि स्पंजी पण झालाय छान. तर हा जो आहे तर हा मी काढून घेतला आणि हा थोडासा सॉफ्ट होता, आणि याला अजून थोडंसं जर क्रिस्पी बनवायचं असेल बेस त्याचा, तर थोडंसं तव्यावर ठेवलं तरी पण चालेल. बघू शकता तुम्ही चीज इतकं छान मेल्ट झालंय, टेस्टी असा पिझ्झा झालाय. अशा 2 वेगवेगळ्या टेस्टी रेसिपीज बनवून तयार केल्यात आम्ही. तर कसा होता आजचा रेसिपीचा व्लॉग? जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या लाईफ विथ मीरा अँड पार्थ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन व्हिडिओज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे हॅपी. थँक यू सो मच. थँक्स टू वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय.